मातंग ह्या मोठ्या जाती या शेड्यूल कास्ट मधल्या ज्या 59 जाती आहेत त्यातल्या 2 प्रमुख जाती यांच्यात भांडणं लावण्याचं काम शासनाने खूप आधीपासून सुरू केलं होतं। काल परवा त्याला त्यांनी मूर्त रूप दिलं, म्हणजे यांना वेगळं आरक्षण द्या, हेच लोक एकाच जातीचे लोक आरक्षण खातात अशा पद्धतीनं त्यांनी पेरल्या गोष्टीनं कालच आरटी नावाची अण्णाभाऊ साठे नावानी एक त्यांनी महामंडळाची स्थापना केली का तर ह्या वेगवेगळ्या या एकत्र येऊन शेड्यूल कास्ट 13.5% हे लोक एकत्र होते त्यांच्यात फूट पाडण्याचं काम या शासनाने केलं। शासनाचं कामच जातीयवादी धोरण आहे, मनुवादी धोरण आहे, ब्राह्मणवादी धोरण आहे। हे आजचं नाही, बुद्धाच्या काळापासून बाबासाहेबच म्हणतात ना, भारताचा इतिहास जर कोणता असेल बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम, म्हणजे ब्राह्मणिझमनी या देशाची वाट लावली। आता त्यांना आम्ही कधी कधी हसता खेळता साडे म्हणतो, कारण आमच्या बापांनी त्यांची पोरगी मागितली, म्हणजे आमचे ते ब्राह्मण साडे आहेत पण ते ब्राह्मणवादी आहे म्हणून ते आमचं थोडंसं जमत नाही, नाही तर साड्याशी जमलं असतं। पण त्यांच्यातला मनुवाद ब्राह्मणवाद हा जो आहे तो मात्र अजूनही गेलेला नाही, म्हणून तुमच्या आमच्यात भावाभावांमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात। हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जेव्हा धर्मांतराची चळवळ चालवली त्यात 2 गोष्टी, एक मातंग समाजाच्या माणसांनी बाबासाहेबांना पत्र पाठवलं, त्या पत्राचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत। ते जर ज्यांनी वाचलं तर खरंच महारमांगांनी किती गुण्या गोविंदांनी राहावं आणि हे कसे एकच आहेत आणि एकत्रितपणे यांनी काम केलं तर काय होऊ शकते, या सर्व गोष्टी मांडल्यात। म्हणून मी या प्रसंगी या निमित्तानं आमच्या मातंग समाजातील बांधवांना किंवा बुद्धिस्ट समाजातील बांधवांना बहुजन समाजातील बांधवांना एक संदेश देऊ इच्छितो की शासन जरी तुमच्यात भांडणं लावत असलं तरी आपण, कारण शेड्यूलला रिझर्वेशन आहे आणि शेड्यूलमध्ये 1,500 जाती आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, महाराष्ट्रात 59 जाती आहेत, त्यातल्या अ ब क ड करणे आता हे असंवैधानिक आहे, पण तू संविधानाची ऐशी तैशी करणारे लोक राज्यातही आहेत ना केंद्रातही आहेत आणि म्हणून त्यांनी आता स्वतः हत्या करून राहिले। सांगून का राहिले की ते इंदिरा गांधीच्या काळात संविधानाची हत्या झाली, अरे हत्या तेव्हा जर झाली तर तुम्ही आता काय मनुस्मृतीनं चालून राहिले का? काल परवा डोक्याला संविधानाचं पुस्तक लावणारा ते मनुचं संविधान होतं का, हे भारताचं संविधान होतं? जर मनुस्मृती नाही म्हणजे संविधानाची हत्या झाली तेव्हा तो सांगतो आणि पुन्हा संविधानाने चालतो असं सांगतो, हे दुटप्पीचे धोरण आहे। कारण त्यांना संविधानाची हत्या आता करायची आहे, त्यांना संविधानाची हत्या आता करायची आहे आणि म्हणून आपण सावध असलं पाहिजे, कारण संविधान प्रेमी आहोत। आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच ह्या संविधानानं दिलेला आहे, म्हणून संविधान वाचवणं तुमची आमची जबाबदारी जास्त आहे। कारण महाराष्ट्र सर्वात प्रोग्रेसिव्ह राज्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांची, इथं फुले शाहू आंबेडकर होऊन गेलेत, हे महापुरुष होऊन गेलेत आणि म्हणून ही तुमची जास्त जबाबदारी आहे। त्यातही शेड्यूल कास्ट मधला मी 2 जातींचा प्रामुख्याने उल्लेख केला, कालचे महार आजचे बौद्ध आणि मातंग ह्या मोठ्या समाज वर्गातल्या जाती असल्यामुळं प्रोग्रेसिव्ह असल्यामुळं यांची जबाबदारी जास्त या प्रसंगी मी बोलतो। आता आम्हाला कारण पक्षाच्या वतीनं जे काही अभिवादन करायचं ती मंडळी आली आहे। आता इथं धर्मपालजी बसले आहेत, धर्मपाल आहेत आमचे जुने मित्र आहेत, परंतु आता विचारानं त्यांचं माझं 36 आहे, कारण मी इकडे बाबासाहेबाला संविधानाला मानणार आहे, आता दुसऱ्या वर्गातली मंडळी तिकडे दुसऱ्याला मानणारे आहेत। म्हणून गांधी गोळवलकरांचं विचार आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा एकत्र राहू शकत नाही। मी पॉलिटिकली बोललो नाही, हे सोशली बोललो। माझ्या राजकीय स्टेजवरून मी चांगले अजून कपडे उतरवता आले असते, परंतु हे सामाजिक स्टेज आहे आणि म्हणून मी सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक सौख्य बिघडू नये या दृष्टिकोनातून समाज बांधवांनी विचार करावा एवढं मी बोलतो आणि मी माझं वक्तव्य थांबवतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय अण्णाभाऊ। आणि आता लगेच आम्हाला तिकडे जायचं